इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। आज की खबर उस पुलिस विभाग से है जिसे आप और हम न्याय की उम्मीद से देखते हैं, लेकिन सवाल उठता है कि जब न्याय देने वाली संस्था ही न्याय छुपाने लगे तो आम आदमी किसके पास जाएगा। जिले की लोकल क्राइम ब्रांच यानी एलसीबी के पुलिस निरीक्षक संदीप पाटिल पर गंभीर आरोप लगे हैं। आरोप भी साधारण नहीं बल्कि शादी का झांसा देकर एक महिला का बार बार शारीरिक शोषण करने का। बताया जाता है कि यह शोषण एक दो बार नहीं, लगभग 70 बार किया गया। अब सोचिए, पुलिस का काम है अपराध रोकना, लेकिन जब पुलिस वाला ही अपराध करने लगे तो अपराध और पुलिस में फर्क क्या रह जाएगा। आप बताइए। महिला ने हिम्मत जुटाकर आवाज उठाई, पाटिल की पत्नी के पास भी गई, बड़े पुलिस अधिकारियों के पास भी गई, लेकिन वहां से उसे मिला सिर्फ सन्नाटा। शायद पुलिस मैनुअल में लिखा हो कि पुलिस पर इल्जाम लगे तो केस को दबा दो, आम आदमी पर केस लगे तो पक्का करो। आखिरकार महिला पहुंची 40 गांव के विधायक मंगेश चौहान के पास, और चौहान ने शुक्रवार को हुई डीपीडीसी की मीटिंग में भी यह मुद्दा जोर शोर से उठाया। उन्होंने मांग की कि संदीप पाटिल को तुरंत पद से हटाया जाए और उस आदमी पर आम आदमी की तरह जुर्म दर्ज हो। पीआय एलसीबी यांच्या संदर्भातली ती विषय होता। संदीप पाटील एलसीबी पीआय एकच असतो ना, चार थोडीच आपल्याकडे। एलसीबी तत्कालीन नाही, एलसीबी पीआय संदीप पाटलांनी एका महिलेचं शोषण केलं होतं, शारीरिक शोषणाचे त्याच्यावर आरोप होते। ते सर्व पुराव्यानिशी मी डीपीडीसीत ते दिलं आणि सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी एकजुटीने ठरवलं की या अशा पोलीस निरीक्षकावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। त्याची एलसीबी वरनं हकालपट्टी आजच्या आज तात्काळ होणार आहे। त्याला एलसीबीतनं काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायची कारवाई चालू झाली। ते असे म्हटलेत की जर आमदाराकडे गेले तर मी गोळी घालून देईल, मलाही गोळी घालून गेले, आमदाराला गोळी घालेल, असं ते बोलले होते। ते सगळे पुरावे मी आता पोलिसांकडे सगळे सादर करणार आहे। असं आहे की एखाद्या ती महिला एका प्रकरणाच्या संदर्भात त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी पोलिसांना तक्रार घेऊन गेली होती। त्यांनी त्याच्याशी सलगी केली, सलगीचं प्रेमात रूपांतर झालं, प्रेमाचं रूपांतर लग्नाचं आमिष दिलं आणि त्या महिलेवर त्यांनी सतत वारंवार अनन्वित अत्याचार बलात्कार केला। लग्नाला जेव्हा तो नकार द्यायला लागला तर ती महिला त्यांनी सांगितलं की माझी बायकोकडनं मला अडचणी आहेत, आम्ही आता डिवोर्स घेतोय, अशा पद्धतीचं। ही महिला नंतर त्याच्या बायकोलाही भेटली आणि तर त्यांच्याही पत्नीने असं सांगितलं की त्यांचे 4-5 ठिकाणी ऑलरेडी अशी प्रकरणं आहे, मी स्वतः वैतागली आहे। आणि नंतर तिला लक्षात आलं की तिची फसगत झाली आहे। यांनी पोलीस स्टेशनचा सगळा धाक धपटशा तिला दाखवला, शिवीगाळ केली, दमदाटी केली। म्हणजे पोलीस सदरक्षण आहे, खलनिग्रह आहे। आपण पोलिसांकडनं जी अपेक्षा करतो ती जळगाव जिल्ह्यातला एलसीबी पीआय हाच जर महिलांचं शोषण करायला लागला तर मीही हा सभागृहात प्रश्न मांडला की आता आपण कोणाकडे जायचं। जर आमदारांवरच जर काही धमकींचे सत्र येत असेल तर आमदार सुरक्षित नसतील, महिला सुरक्षित नसतील, तर अशा पोलीस अधिकाऱ्यांना वचक दाखवला पाहिजे, यांना गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्या महिलेला न्याय देण्याच्या भूमिकेतून मी त्या महिलेच्या पाठीमागे उभा आहे। लेकिन मामला यहीं खत्म नहीं होता। चौहान ने और 2 नाम सामने रखे, आयुष मनियार और पीयूष मनियार। कहा जाता है कि ये दोनों भाई पुलिस इंस्पेक्टर के साथ मिलकर कई लेन देन के मामले सेट करते थे। यहां तक कि इस महिला को चुप कराने की कोशिश भी इन्हीं के जरिए की गई थी। याच्यामध्ये आयुष आणि पीयूष नावाचे 2 भाऊ आहेत। त्यातला आयुषचं नाव तो कायम तिला वारंवार फोन करणे, त्या महिलेचं एकदा अबॉर्शन सुद्धा झालेलं आहे तिचं, म्हणजे तुम्हाला ते सगळं कळेलच। हा आयुष्यात सगळ्या गोष्टींची तिला गाडी पोटवणे, एक फॉर्च्युनर गाडी त्यांनी सांगितली। आता सगळ्या त्या महिलेची व्यवस्था करण्यापासून त्या महिलेला दमबाजी करण्यात त्याचं नाव आलेलं आहे। त्या आयुष नावाच्या मुलाने, त्याचं सरनेम आयुष मनियार, त्यांनी ते सगळं त्याच्यामध्ये ते पण इन्व्हॉल्व आहेत। आणि हा आयुष या जिल्ह्यातल्या बऱ्याचशा मोठमोठ्या तुडी पाणींमध्ये काही ठिकाणी कुठे रेड पाडायची, कुठे काय करायचं, त्या नियोजनामध्ये हा आयुष असायचा। तर तोही तपास करायला लावला। त्याला पोलिसांनी 2 भावांना गनचे परवाने दिले आहेत।
ते कशासाठी दिले, त्यांच्या जीवाला ते असे काय कामं करतात की ज्यांना गनचा दोघं भावांना परवाना द्यावा लागला, त्यांचं व्यवसायाचं स्वरूप काय आहे हेही मी आता एसपींना सांगणार आहे. ते गनचे परवाने रद्द करणार आहे. ते गुन्ह्यात जर असतील, आयुषचा गुन्ह्यामध्ये सहभाग प्रथमदर्शी दिसतोय त्या महिलेने जे मला दिलेत पुरावे, त्यात आयुष्यरी गुन्हा दाखल झाला पाहिजे हेही आता आहे. एकंदरीत महिला जी आता फिर्याद देईल त्याच्यानंतर या गुन्ह्याचं कळेल. पण या जिल्ह्यामध्ये कोणीही अधिकारी अशा पद्धतीने वागेल ते आम्ही खपवून घेणार नाही. तो कितीही वरिष्ठ अधिकारी असू द्या, महिलांना जर असुरक्षितता असेल तर त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून मीही करणार आहे. त्या LCB PIला जेलमध्ये जावं लागेल एवढंच मी या निमित्ताने. अब सवाल यह है कि जब एक महिला न्याय की उम्मीद से अधिकारियों के पास गई तो उन्होंने एक्शन क्यों नहीं लिया? त्याकडे त्यांनी काल येऊन ती तक्रार सांगितली. ते कोणाकोणाकडे गेले मला माहिती नाही. ते त्यांनी मला सांगितलं की आम्ही DYSP ऑफिस, SP ऑफिसलाही त्यांना सांगितलंय, पण त्यांनी का नाही केला हा भाग एक वेगळा असू शकतो. परंतु मी SPंशी बोललो, पालकमंत्री बोलले, आम्ही सगळ्यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका घेतली आहे. असल्या पद्धतीचे अधिकारी आणि पोलीस दलात जर ते काम करून सरकारची आणि प्रशासनाची प्रतिमा मलिन करत असतील तर अशा अधिकाऱ्यांना जागीच ठेचलं पाहिजे. असल्या लोकांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. चुकीच्या लोकांना अशा पद्धतीने माफी करता येणार नाही. अशा महिलेच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम देखील जर तिच्यावर अन्याय झाला आहे तर तिला न्याय देण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली. क्या पुलिस वालों के लिए अलग संविधान है और आम जनता के लिए कोई अलग संविधान है? गंभीर जो भी बातें हैं ये बहुत ज्यादा गंभीर है. जनता मुसीबत में पुलिस के पास जाती है, लेकिन अगर पुलिस ही जनता को मुसीबत देने लगे तो जनता फिर कहां जाएगी? यह सवाल सिर्फ संदीप पाटिल का नहीं, यह सवाल उस पूरे सिस्टम का है जो चुप रहता है, दबा देता है और कभी कभी खुद भी शामिल हो जाता है. कड़वा है लेकिन सच है. जय हिंद. NIF Global Jalgaon, where dreams meet the runway. Fashion design हो या इंटीरियर डिजाइन, अब करें 100% प्रैक्टिकल लर्निंग इंटरनेशनल एक्सपोजर के साथ. 20 सालों की एक्सीलेंस, 27 स्टूडेंट्स न्यूयॉर्क फैशन वीक में, 10 लंदन में, 3 लाख में पर शाइन. सेलिब्रिटी मेंटोर्स मनीष मल्होत्रा, गौरी खान, ट्विंकल खन्ना एंड एशले रिबेलो. Admissions open 2025. Call now 8806197999. Visit www.nifglobaljalgaon.com. NIF Global Jalgaon. Design your future globally.